नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेणखत मिळत नाहीये किंवा 5 ते 6,000 रुपये ट्रॉली परवडत नाहीये, मग थांबा. आज मी तुम्हाला अशा एका खताबद्दल सांगणार आहे, जे शेणखतापेक्षा 10 पट स्वस्त आहे आणि रिझल्ट मात्र लाखाचा. चला तर मग जाणून घेऊया जिप्समबद्दल. शेणखत का मिळत नाहीये? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पशुधनाची संख्या कमी झाली आहे. फळबागा आणि मोठ्या शेतीसाठी शेणखताची मागणी प्रचंड वाढली आहे. तसंच शेणखत अर्धवट कुजलेले असल्यास हुमणी आणि अळीचा बुरशीचा धोका वाढतो. कारण बरेच शेतकऱ्यांना प्रक्रिया करायला वेळ मिळत नाही किंवा प्रक्रिया न करता शेणखत वापरतात. तर त्याच्यामुळे हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच महागडे शेणखत विकत घेण्यापेक्षा जमिनीचा पोत सुधारणारा वैज्ञानिक पर्याय नक्कीच निवडायला पाहिजे. तसेच आपण आज या व्हिडिओमध्ये जिप्समबद्दल जाणून घेणार आहोत. तर जिप्सम म्हणजे काय आणि त्याचे फायदे कशा पद्धतीचे आहेत? जमीन सुधारक जिप्सममध्ये कॅल्शियम 25 ते 50% आणि गंधक 13 ते 15% असतं. शारपड जमीन, तर शारपड जमिनीमध्ये ज्या जमिनी चोपण किंवा शारपड झाल्या आहेत त्यांच्या जिप्सम म्हणजेच वरदान आहे त्या जमिनींसाठी. हे जमिनीतील अतिरिक्त सोडियम बाहेर काढते आणि जमीन ही भुसभुशीत करते. तर शेणखताप्रमाणे जिप्सम जमिनीला सच्छिद्र आणि भुसभुशीत बनवते, ज्यामुळे मुळांची वाढ जोमाने होते. तर पिकांना फायदा काय होतो? भुईमूग असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल आणि फळबागांसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. तेलबिया जर पिका असलं तर तेलबिया पिकात तेलाचे प्रमाण वाढवते. तसेच वापरण्याचे प्रमाण आणि पद्धत कशा पद्धतीची आहे? प्रमाण साधारणपणे 1 एकरासाठी आपल्याला जवळजवळ 8 ते 10 बॅग्स जिप्सम एकरी पुरेसं आहे. चोपण जमिनीसाठी माती परीक्षणानुसार प्रमाण तुम्ही वाढवू शकता. तर आपण याचा वापर कशा पद्धतीचा करायचा आहे? नांगरणीच्या वेळी किंवा शेवटच्या पाळीच्या वेळी जिप्सम जमिनीत फेकून मिसळायचं आहे. मातीमध्ये जमिनीत व्यवस्थितपणे जिप्सम मिसळणे गरजेचं आहे. तर याची जर आपण किंमत बघितली तर बाजारात जिप्समची 50 किलोची बॅग साधारण 250 ते 400 रुपयांच्या दरम्यान मिळते. म्हणजेच एका एकराचा खर्च फक्त 1500 तर 2500 रुपयांपर्यंत होतो, जो शेणखताच्या तुलनेपेक्षा खूपच कमी आहे. तर जिप्सम हा एकमात्र पर्याय म्हणजे शेणखताला पर्याय म्हणून खत आहे. तर जिप्सम जेवढं शारपट जमीन असली किंवा कणखर टणक जमीन असली तर ते कणखर कण भुसभुशीतपणा निर्माण करण्याचं काम जिप्सम करत असतं. आणि जेवढ्या प्रमाणात जमीन भुसभुशीत असली तर तेवढी हवा खेळती आणि चांगल्या प्रकारे मुबलक अन्नद्रव्ये जमीन अपटेक करतं आणि पिकांना चांगल्या प्रकारे पालनपोषण होऊन जोमदार पद्धतीचं बळकटी देतं. तर असा आहे जिप्समचा फायदा. तर शेणखत हे महाग असल्यामुळे बऱ्याच शेतकरी शेणखत हे खरेदी करू शकत नाही किंवा शेणखत बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. तर शेणखताला पर्यायी म्हणून तुम्ही जिप्समचा वापर नक्कीच करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत आणि चॅनलला अशाच नवनवीन माहितीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.